मतदारसंघात आघाडी आणि युती या दोघांमध्येच थेट लढत होतीये। यंदा मात्र नाशिक लोकसभेची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे, कारण भाजपाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी बंड पुकारत अपक्ष लढण्याची भूमिका घेतलेली आहे, तर वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवून ही लढत आणखी चुरशीची केली आहे। युतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळालेली आहे, तर आघाडीकडून समीर भुजबळ हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। समीर भुजबळ यांना वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांचं तगडं आव्हान असणार आहे, तर हेमंत गोडसेंपुढे माणिकराव कोकाटे हे कडवं आव्हान उभं करू शकतात। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतायत। बहुजन वंचित आघाडीचा या निवडणुकीवर नाशिक जिल्ह्यात नाही तर अवघ्या महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडेल का? तो जो तळागाळातला जो वंचितांमधला जो बहुजन आहे, जो साळी आहे, कोळी आहे, माळी आहे, धनगर आहे, लोहार आहे, कुंभार आहे, सुतारे, यांचा प्रश्न आतापर्यंत ना लोकसभेत मांडला गेला नाही ना विधानसभेत मांडला गेला नाही। तर हे सर्व वंचित घटक जेवढे आहे आर्थिक दुर्बळ घटक हे सर्व एकत्र आलेले आणि त्यांनी ठरवलंय, ठाम निर्णय केलेला आहे का आता बहुजन वंचित आघाडीशिवाय आम्हाला पर्याय नाही। भाऊ, आमची जी लढाई आहे ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई अवघ्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे आणि मला असं वाटतं का तळागाळातला माणूस या धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय नक्कीच होईल। गेल्या अनेक दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातनं भाजपाकडनं लढण्याची तयारी करत होते, मात्र ऐन वेळेला युती झाल्यानं नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्यानं यावेळेला विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली। त्यामुळे कोकाटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढता आहेत। या मतदारसंघात मला कोणाचाही फटका बसणार नाही असा विश्वास हेमंत गोडसेंनी व्यक्त केला आहे। 2014च्या निवडणुकीला त्या ठिकाणी मनसेचे 3 आमदार होते। त्याही वेळेस मनसे आघाडी युती ही तिरंगी लढत झाली आणि त्यावेळेस मनसेचे 3 आमदार असताना देखील समोर इतके बलाढ्य उमेदवार असताना देखील 1,87,353 मतांनी आपल्याला मताधिक्य मिळालं आणि म्हणून ह्या तिन्ही वेळेस तिरंगीच लढत झालेली, आता चौरंगी झाली आणि अजून 4 जणांनी फॉर्म भरले। ते आपण आज सांगू शकत नाही ती लढत आहे म्हणून, असे आणखीन भरपूर जण फॉर्म भरतील।